सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जाणार आहोत आपण शेगाव नगरी. तर देशात असं कुठलं गाव नाही चितवाच्या बाबासाहेबाचं नाव नाही. शेगावला आलो माऊली निवासला. पाहू शकता माऊली निवासचं दृश्य अतिशय सुंदर दृश्य आहे. पण मी ठरवलं होतं की आपल्याला आनंद निवासलाच जायचं. मग काय गेलो आनंद निवास. आनंद निवासला येण्याचं मुख्य कारण म्हणजे तेथे स्वच्छता. पाहू शकता तुम्ही इंटिरियर एवढं छान सुंदर असं भक्तिनिवास हे आहे. आणि त्यानंतर निघालो डायरेक्ट मंदिराच्या दिशेने. पाहू शकता सुंदर असं दृश्य मंदिराचं. रात्रीचे 9 वाजले होते तरी पण पाहू शकता तुम्ही किती भक्तजन मंदिरामध्ये वास्तव्य करत होते. आणि त्याच्यानंतर परत निघालो आनंद विहार भक्तिनिवासाकडे. नाईटला व्ह्यू पाहू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू नाईटला दिसतो इथे. म्हणजे नाईटलाच असं नाही डेला पण छान आहे. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं जाऊन. पाहू शकता तुम्ही महाप्रसादाची अशी शिटी काढावी लागते. मस्त झोप वगैरे झाली आणि त्याच्यानंतर उठलो. म्हणलं आता चला आनंद विहार तर पाहून घेतला, आता पाहूया आनंद सागर. मग काय एकदा क्लिप घेतली सर्व आनंद आणि डायरेक्ट बसच्या बेसाबेटकडे थांबलो. बस आली, बसमध्ये बसलो आणि निघालो आनंद सागरच्या दिशेने. पण आनंद सागर बंद होतं. मग महालक्ष्मी दर्शन घ्यायला निघालो. महालक्ष्मी मंदिरात पोहोचलो. त्याच्यानंतर महालक्ष्मी दर्शन घेतलं. पहा आहे महालक्ष्मी अतिशय सुंदर आहे, नवसाला पावणारी आहे. त्याच्यानंतर तिथं आहे 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग पाहू शकता तुम्ही. सेम टू सेम कॉपी इथं 12 ज्योतिर्लिंगाची केलेली आहे. खूप छान मंदिर आहे, एकदा अवश्य भेट द्या. इथं आल्यानंतर परत वापस जाण्याची इच्छा काय होत नव्हती. काय सुंदर असे शिवलिंग होते बापरे. जसं काही ज्योतिर्लिंग खरोखर तिथे अवतरले असं वाटत होतं. हे पहा किती छान सुंदर असं दृश्य टिपले मी. खूप छान वाटलं. आणि आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. नंतर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. असं नवनवीन ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी आपल्या लाईफ ट्रॅव्हलर परम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशा नवीन नवीन ऐतिहासिक स्थळांना भेट देत राहू. भेटूया पुढच्या वेळेस नवीन ब्लॉगमध्ये. इथेच थांबतो. थँक्यू सो मच.